आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे सर्वांचे लाडके माननीय वाघ सर, सहकारी आदरणीय वाघ मॅडम, शिंदे मॅडम, सुरळे सर आणि सर्वांचे लाडके आपले वाल्मिक मामा व माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा औपचारिकरित्या सरस्वती माध्यमिक विद्यालयातील शेवटचा दिवस. औपचारिकरित्या फक्त तुम्ही विद्यमान म्हणजे माझे विद्यार्थी व्हा, पण विद्यार्थीच राहा. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही काही गरज असली तरी सुद्धा तुम्ही कधीही नाराज व्हायचं नाही, कधीही संकोच करायचा नाही. तुम्ही शाळेत येऊ शकता. 2024-25 ची ही बॅच अतिशय प्रतिभावान आणि हुशार आहे. तुम्ही आता 5वी इथे आले, 5वी पासून तर 10वी पर्यंत तुमचं ह्या शाळेशी, ह्या विद्यालयाशी, या विद्यालयातील शिक्षकांशी तुमचं नाळ जोडणे, संबंध म्हणजे तुमचे एक त्याच्यात कुटुंबात आले तुम्ही आणि त्याच्यात साहजिकच भावनिक होणं ही खूप गोष्ट आहेच. त्यात काही विशेष नाही, कारण तुमचं हे माहेरचं अंगण आहे. तुम्हाला नेहमी सांगतात, सर सांगतात, टीचर सांगतात, सर्व सांगतात की तुम्ही बोला, तयारी करा, यू एक्सप्रेस युअर सेल्फ. तुम्ही तुम्हाला स्वतःला मांडा, विचारच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून, कारण तुमचं हे तुमचं घरचं अंगण आहे. याच्यापेक्षा जवळचा मैदान, जवळचं अंगण तुम्हाला भविष्यात कुठेही मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला स्टेज डेअरिंग येण्यासाठी किंवा तयारी करण्यासाठी तुम्हाला बाहेर मोठ्या अकॅडमीमध्ये पैसे मोजावे लागतील. पोरांना लक्षात ठेवा. तुम्हाला मुलाखत द्यायचे, मोठ्या साहेबांसमोर बोलायचे, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे देऊन तुम्हाला तयार केलं जाईल. पण तुम्ही जर इथून तयारी केली, अगदी 5वी, 6वी, 7वीच्या मुलांना सुद्धा आहे, सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही स्टेजवर बोला, भाग घ्या. ही तुमची शाळा आहे. या शाळेमध्ये तुम्ही सर्वांनी तयार झालं पाहिजे. आता सांगितलं एका मुलीने सांगितले की आम्हाला मडके घडवलं. आम्ही घडवलं हे मान्य आहे, पण आम्ही कोण घडवणार आहे? जगामध्ये असे लोक होऊन गेले की त्यांनी स्वतःकडे त्यांचं मानपण घेतलं नाही. तुम्ही घडले, आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये तुम्ही ते उचललं आणि तुम्ही मोठे झाले. सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व शिक्षकांमध्ये योग्यता आहे, सर्व विद्यार्थ्यांमध्ये पण योग्यता आहे, पण शिक्षकांनी काय सांगितलं ते ऐकणं महत्वाचं आहे. गुरु शिष्याचं नातं इतकं पवित्र आणि नितळ आहे आणि इतकं ग्रेट आहे पोरांनो, की जर आता एका मुलीने सांगितलं की 5वी मध्ये युवराज निकम सरांनी ती कविता शिकवली, त्यांना पण आठवत नसेल ती कविता, त्या मुलीला आठवते. तुमचं बालमन नितळ असतं, ते बालमन जे वेचतं ते फार अद्वितीय असतं, खूप मिरॅकलस असतं. ते शिक्षकांच्या माध्यमातून तुम्ही घेतलं, त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप तेच तुम्हाला पुढे भविष्यात कामात येईल. तुम्ही आता इथून जाणार आहात, पुढचा पेपर आहे तुमचा, पुढील अभ्यासक्रम आहे. 2025-26, 24-25 ची बॅच आहे. 2025-26 नंतर तुम्हाला नवीन शिक्षण पद्धती, नवीन ज्ञान, तुम्हाला येणारे जे तुमच्या समोर येणारे जे अनेक टास्क असतील, अनेक प्रसंग असतील, ते संपूर्ण नवे असतील. नवीन प्रणाली असेल, नवीन अभ्यासक्रम असेल, नवीन शिक्षक असतील. तुम्हाला त्याच्यातून चांगलं काय घ्यायचं हे ठरवायचं. एका मुलीने सांगितलं, तुमच्या भाषणाकडे लक्ष होतं माझं. एका मुलीने सांगितलं की जगामध्ये मानवता सगळ्यात महत्वाची. तुम्हाला मी एक गोष्ट पण सांगितली, ज्या माणसाला पुलित्झर पुरस्कार मिळाला, जगातला मोठा पुरस्कार आहे, साहित्यावरचा, साहित्याच्या कव्हरवरचा पुरस्कार होता तो, आणि त्या पुरस्कारापेक्षा एक सामान्य फोटोग्राफर किती मानवतेमुळे किती मोठा ठरला हे त्या उदाहरणात दिसून आलेलं आहे. आपल्यामध्ये ह्युमॅनिटी हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजच्या जगामध्ये, आजच्या युगामध्ये काय आव्हान आहेत माहितीये का? एक वेळेस माणूस पैसा पण कमवायला लागून जातो, पण माणसामध्ये इथिक्स, नीतिमत्ता ही फार महत्वाची गोष्ट आहे पोरांनो, आणि ती सांभाळणं सोपी गोष्ट नाहीये. आजच्या युगामध्ये, मोबाईलच्या युगामध्ये ती गोष्ट ज्याने सांभाळली तो जीवनात यशस्वी झाला असं समजा. इथिक्स आणि मॉरल हे सगळ्यात महत्वाचे. 2070 पर्यंत WHO ने भाकीत केले भारतातले 100% लोक मधुमेह आणि बीपी शुगरने बाधित होते.
बाधित करून टाकलं त्यांनी. कारण आपल्या ज्या लाईफस्टाईल्स आहेत त्या लाईफस्टाईल, आपल्या वागण्याच्या पद्धती, व्यसनाधीनता. मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की भले पैसे जीवनात कमी कमवा, पण बी अ गुड ह्युमन, बी अ जेंटलमॅन. प्रयत्न करा. माझ्यामध्ये काय कमी, आपण कुणी कमी नाही. यू एव्हरीवन आर युनिक. प्रत्येक विद्यार्थी हा युनिक आहे. त्याच्यामध्ये जे वेगळेपण आहे ते दुसऱ्यामध्ये नाही. त्याच्यामुळे मला काही येत नाही हा न्यूनगंड, हा तुमचा भ्रम आहे, हा एक भास आहे तुमचा. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. त्याने त्याचं वेगळेपण ओळखायचं आणि त्याने त्याच्या जीवनाची वाटचाल करायची. तो इंजिनियर झाला म्हणून मी इंजिनियर होईल ही अपेक्षा सोडून द्या. दुसऱ्याचा हेवा करण्यात आपण यशस्वी होऊच शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. यू एव्हरीवन आर युनिक.